नमस्कार दादा. दादा, विखेंचाही पराभव होऊ शकतो हे 4 दशकांनंतर नगरकरांना कळालं. मी जर माझ्या कर्तृत्वामुळे पराभूत झालो असतो तर लोकांनी 3 महिन्यानंतर मी असं काय केलं की मला परत स्वीकारलं, किंबहुना मला परत लोकांनी दाद दिली. तर मी परिस्थितीचा शिकार आहे हे विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालं. आता पराभव पाहायला लागतो. इंदिरा गांधींना पराभव पाहायला लागला. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब पराभूत झालेले आहेत. आमच्या नेत्या पंकजाताई पराभूत होऊ शकतात. दानवे साहेब पराभूत होऊ शकतात. हे एवढे दिग्गज नेते त्यांनी अखंड आयुष्य समाजामध्ये घातलं. माझी तर दुसरी लोकसभा होती. 2024च्या निवडणुकीनंतर बदला पूर्ण केला, हिशोब पूर्ण केला हे आम्हाला ऐकायला मिळतं. तर यानंतर तुम्ही बदललात की नगरचं राजकारण बदललं? जेव्हा मी तिकडं खासदार म्हणून होतो तेव्हा माझ्यावर अनेक गोष्टींची दडपण होती. आणि एकदा माझा पराभव झाल्यानंतर जर आपण म्हटलं तर मी मोकळच होतो. मी कोणाला उत्तर देणं लागत नव्हतं. 2019 मध्ये विजय झालेले सुजय विखे याच्यापेक्षा 2024 मध्ये पराभूत झालेले सुजय विखे लोकांना जास्त आपलेसे वाटतात. तर यामागे काय कारण? पराभव हा शेवटी कोणालाच आवडणारा नसतो. पराभवानंतर बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात. सुधारण्यामध्ये आपल्याला संधी मिळते. काही चुका अजूनही मी सुधारल्या नाही आहेत जे मी प्रयत्न करतो. डॉक्टर सुजय विखे पाटील हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील का? मला आत्ता विचारलं तर खरंच माझी काही अशी इच्छा राहिलेली नाही की मला निवडणूक लढवायची. नमस्कार दादा. सर्वप्रथम तुमचं आमच्या अहिल्यानगर लाईव्ह 24 या चॅनलमध्ये स्वागत. थँक्यू. दादा, विखेंचाही पराभव होऊ शकतो हे 4 दशकांनंतर नगरकरांना कळालंय. 1991 मध्ये तुमच्या आजोबांचा पराभव झाला होता. त्यावेळी देखील प्रतिमा डागाळली असं ते म्हणाले होते, असं त्यांचा आरोप होता. आणि आता 2024 मध्ये तुमचा पराभव झाला. त्यातही तुम्ही म्हणालात की चुकीचं नॅरेटिव्ह सेट झाल्यामुळे हा पराभव झालाय. तर नेमकं काय सांगाल? पराभूत हे कोणीही होऊ शकतं. राजकीय प्रक्रियेमध्ये जो कोणी व्यक्ती हा विचार करत असेल की मी पराभूत होऊ शकत नाही, तो एक तर स्वप्नात आहे. आणि मग स्वप्न मोडल्यावर त्याचं दुःखही देखील होतं. तर कधीही कोणीही व्यक्ती, मंत्री असू, आमदार असू, खासदार असू, त्यांनी याच पद्धतीने कार्य करणं अपेक्षित आहे की या 5 वर्षानंतर मला संधी माझ्या कामाच्या जोरावर मिळेल, किंबहुना माझं भविष्य काय आहे हे माहीत नसल्यावर 5 वर्षात चांगलं काम करणे ही भूमिका प्रत्येक लोकप्रतिनिधींनी ठेवली पाहिजे. हे बरोबर आहे की पराभूत होणं अपेक्षित नव्हतं. पण लोकसभा ही सातत्याने एका वातावरणावर चालणारी निवडणूक असते. जेव्हा देशासाठी लोक मतदान टाकतात तेव्हा उमेदवार हा माझ्या मते 30%च मॅटर करतो लोकांना. त्याच्यानंतर 30% प्रधानमंत्री असतील किंवा कसा चेहरा कोण आहे तो, आणि एक 40% पक्ष म्हणून धोरण आणि मागच्या केलेल्या कामांच्या जोरावर आपण निवडणुकीला सामोरे जातो. तुम्हाला विश्वास बसणार नाही की जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो आणि लोकसभेची तयारी मी करत होतो, जर आपण पुलवामा जो हल्ला झाला त्यामध्ये एअर स्ट्राईक होण्यापूर्वीचा माझा सर्वे आणि एअर स्ट्राईक झाल्यानंतरचा माझा सर्वे इतका कॉन्ट्रास्टिंग होता की तुम्हाला विश्वासच बसणार नाही. मी जेव्हा 2019च्या लोकसभेची तयारी करत होतो त्या कालावधीमध्ये या हवाई हल्ल्याच्या पूर्वी मला प्रत्येक सभेमध्ये अनेक लोक उठून हे म्हणायचे की तुम्ही लढायचं तर अपक्ष लढा, पण भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊ नका. इमिजिएटली महिन्याभरानंतर जेव्हा मी परत प्रवेश करायच्या जवळ येत होतो आणि मला तिकीटचं कुठलंही आसार दिसत नव्हतं, त्या कालावधीमध्ये जनतेचं पूर्णपणे मतपरिवर्तन झालं की ठीक आहे, अनेक अडचणी असू शकतात सरकारच्या, पण पहिलं देश सुरक्षित ठेवण्यामध्ये जे यशस्वी झाले आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत. असं कॉन्ट्रास्ट मी एका महिन्यामध्ये इलेक्शन ट्रान्सफॉर्म होताना पाहिलं. आणि या निवडणुकीमध्ये परत तीच स्टोरी रिपीट झाली. जे प्रश्न 2019ला होते तेच प्रश्न 2024ला देखील होते. कांदा त्या कालावधीमध्ये पण 4 किंवा 5 रुपयाला होता, आत्ताही तेवढ्याच कमी दरामध्ये होता. त्याला एक दुधाचं ॲडिशन झालं की दुधाचा जो प्रश्न होता किंवा अनुदानाचा प्रश्न होता तो एक ॲड झाला. पोलरायझेशन पहिल्यांदा देशाने एवढं पाहिलं की एका विशिष्ट समाजाने, मुस्लिम समाजाने
हा भूमिका घेतली की आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबर जाणारच नाही, असं कधी ते विचार करत नव्हते. आणि संविधान हा जो हिडन फॅक्टर आहे, म्हणजे मी मागच्या महिन्यामध्ये आमच्या डॉक्टर्स मीटमध्ये बसलो होतो, तर जे राहुरीमधल्या एका डॉक्टरने मला सांगितलं की त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे जेवढे स्टाफ होते किंवा काय, त्यांना शेवटच्या दिवसापर्यंत ते सुजय विखे म्हणत होते, पण ज्या दिवशी मतदान टाकल्यानंतर ते आले आणि डॉक्टरने त्यांना विचारलं, ते म्हटले आमच्या वस्त्यांवर लोक आले आणि संविधानाच्या बाबतीत त्यांनी आम्हाला सांगितलं की हे सरकार आलं तर संविधान बदललं जाईल. आणि तो माझ्या मते फार मोठा फॅक्टर राहिला. जो एक कोर वोटर असतो, जो समाज आमच्या परिवाराबरोबर होता, आमच्या हॉस्पिटलला येऊन अनेक वेळेस आम्ही त्यांना आमचा लाभ देऊ शकलो, तो पण आमच्यापासून लांब गेला. आणि अशा अनेक फॅक्टरमुळं माझा पराभव त्या ठिकाणी झाला. आणि मी निसटता पराभवच म्हणतो. मला कदाचित 15,000 मतं मिळाले असते, जे मला अपेक्षित होते. राहुरी तालुक्यामधून जो माझा बालेकिल्ला समजला जायचा, तो त्या कालावधीमध्ये घडला नाही आणि म्हणून मी पराभूत झालो. पराभूत होणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. पराभूत झाल्यानंतर परत आपल्या पायावर माणूस तोच उभा राहू शकतो जो अकस्मात पराभूत झालेला आहे. मी जर माझ्या कर्तृत्वामुळे पराभूत झालो असतो तर लोकांनी 3 महिन्यानंतर मी असं काय केलं की मला परत स्वीकारलं, किंबहुना मला परत लोकांनी दाद दिली. तर मी परिस्थितीचा शिकार आहे हे विधानसभेच्या निकालावरून स्पष्ट झालं. आणि म्हणून ज्या परिवाराचा बेस हा विकास आहे, ज्या परिवाराचा बेस ही जनसेवा आहे, लोकसेवा आहे, आणि जे लोकांमध्ये सातत्याने काही ना काही चांगले काम करून आपलं अस्तित्व टिकून आहेत, एखादा पराभव पाहायला लागतो. इंदिरा गांधींना पराभव पाहायला लागला. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब पराभूत झालेले आहेत. महाराष्ट्राचे अनेक मुख्यमंत्री जे झाले ते पराभूत होऊन मुख्यमंत्री झालेत. तर सांगायचं तात्पर्य की मोठे मोठे दिग्गज जिथं पराभूत होतात तिथं माझ्यासारखा माणूस पराभूत होणं काही मोठी गोष्ट नाही. आमच्या नेत्या पंकजाताई पराभूत होऊ शकतात, दानवे साहेब पराभूत होऊ शकतात. हे एवढे दिग्गज नेते ज्यांनी अखंड आयुष्य समाजामध्ये घातलं. माझी तर दुसरी लोकसभा होती. त्यामुळं मला असं वाटत नाही की काय फार मोठी गोष्ट आणि आभाळ असं कोसळलं की सुजय विखे पराभूत झाले. बाळासाहेब विखे पाटलांना पराभव पाहावा लागला. त्यांना तर अपक्ष त्या कालावधीमध्ये निवडणूक लढवली होती, एकदम विपरीत वातावरणामध्ये. तर परिस्थितीचा मी त्या काळात अवलोकन केलं आणि जे घडायचं ते घडलं. पण आता परत आपण गाडी रुळावर आहे. 2024च्या निवडणुकीनंतर बदला पूर्ण केला, हिशोब पूर्ण केला, हे आम्हाला ऐकायला मिळतंय. तर यानंतर तुम्ही बदललात की नगरचं राजकारण बदललं, काय सांगाल? नाही, मी पण मूळ बदललो. मी बदललो यासाठी की जेव्हा मी तिकडं खासदार म्हणून होतो तेव्हा माझ्यावर अनेक गोष्टींचे दडपण होते. बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनविरहित पण कराव्या लागायच्या. आणि एकदा माझा पराभव झाल्यानंतर जर आपण म्हटलं तर मी मोकळच होतो. मी कोणाला उत्तर देणं लागत नव्हतं. मग माझी मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी एखाद्या विशिष्ट ठराविक जनतेप्रती नाही, पण काही ठराविक लोकांप्रती ती संपली. मला कारण नसताना त्या ओझ्याखाली की हा माणूस मला आवडत नाही तरीसुद्धा मला त्याच्याशी संगमत करावं लागत होतं. मला या व्यक्तीचा विचार पटत नव्हता तरी त्याच्याबरोबर मला काम करावं लागत होतं. ती माझी लायबिलिटी संपल्यामुळं मी जो अगोदर होतो, जसा मी मोकळा होतो, दडपण नव्हतं, मी स्वतःचा निर्णय घेऊ शकत होतो, त्या भूमिकेमध्ये मी परत आलो. मी स्वतःचे निर्णय घेण्यामध्ये यशस्वी झालो. मला जसं राजकारण करायचं आहे ते मी करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचा परिणाम विधानसभेमध्ये मला पाहायला मिळाला. राजकारणामध्ये पण प्रचंड बदल हा आपल्याला पाहायला मिळतो. राजकारणामध्ये वैचारिकता बऱ्यापैकी बदललेली आहे. अनेक गोष्टींमुळं राजकारणाचे निकष बदलतात. आज जसं म्हटलो की आता यापुढे भविष्यामध्ये राजकारणामध्ये किती वर्ष मला माहीत नाही, पण 2025पासून पुढं मी तुम्हाला हे खात्रीशीर सांगू शकतो की एखादा लोकप्रतिनिधी 5 किंवा 10 वर्ष नंतर परत निवडून येईल का, ही शाश्वती आज या मितीला राहिलेली नाही. जसं अगोदर एक व्यक्ती 6 वेळेस, 7 वेळेस, 8 वेळेस निवडून येऊ शकतो, तशी आजची परिस्थिती नाही. भविष्य कालावधीमध्ये प्रश्न विचारले जाणार. कदाचित नेगेटिव्ह नॅरेटिव्ह एक्सेप्ट होऊन एखाद्या चांगल्या माणसाचाही पराभव होऊ शकेल. कधी कधी खोटं नॅरेटिव्ह सेट करून एखादा अकार्यक्षम माणूस देखील त्या पदावर येऊ शकतो. अशा अनेक गोष्टी भविष्य कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आणि हे कदाचित समाजासाठी धोकादायक आहे. आणि हे तोपर्यंत घडत राहणार जोपर्यंत या गोष्टी मतदारांमध्येच
त्यांच्या मानसिकतेला कळतील की यार आपण हे जे करतो हे चुकतंय आणि म्हणून आपण स्टिक टू द बेसिक ज्याला म्हणतो की आपण जो व्यक्ती खरंच चांगलं काम करत होता आपण नवीन माणसाचा जर प्रयोग करायला गेलो तर ते आपल्यासाठी घातक आहे. ही भावना आपोआप कालांतराने मतदारांच्या मनामध्ये येईल आणि हे गोष्टी थांबतील. पण तोपर्यंत हा जो बदल आपल्याला पाहायला मिळतो तो चालत राहणार. सर, तुम्ही सांगताय की नेगेटिव्ह नरेटिव्ह जे सेट झालं होतं त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांना हा प्रश्न असेल की नेमके सुजय विखे कसे आहेत, तर तुम्ही स्वतःबद्दल काय सांगाल? मी कसा आहे प्रत्येक जणाचं आपलं आपलं मत आहे. माझ्या प्रत्येक तालुक्यातला कार्यकर्ता माझ्याबद्दल विचारलं तर वेगळं मत देईल. माझा प्रत्येक प्रतिस्पर्धी माझ्याबद्दल विचारलं तर वेगळं मत देईल. आणि त्यामुळं एखाद्या व्यक्तीला वेगळे वेगळे अँगल्स असतात. त्या दृष्टिकोनातून काही लोक कारण नसताना मला डचकतात. त्यांना वाटतं की मी फार काही खतरनाक माणूस आहे किंवा मी फार काही वेगळं सूड घेणारा माणूस आहे, असं काही लोकांची भूमिका आहे. काही लोकांना मी फार प्रेमळ वाटतो, काही लोकांना मी मित्र वाटतो. हा ज्याचा त्याचा परसेप्शनचा भाग आहे. ज्याच्या मनामध्ये चोर आहे तो मला घाबरणारच, कारण की त्याला माहिती आहे की तो आज माझ्याकडे येताना तो म्हणाला याच्या विरोधात आपण काम केलं, याला मला माहीत नसेल कदाचित पण तो स्वतःहून सांगायला लागतो की दादा झालं गेलं ते सोडून द्या. अरे म्हटलं बाबा मला माहीतच नव्हतं तू माझ्या विरोधात काम केलं, बरं झालं तू सांगितलं तर मला ते यादीमध्ये लिहून घ्यायला की तू होता भाऊ माझ्यासमोर. आणि सर्वसामान्य माणसाला आपले प्रश्न सुटण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगलं व्यक्तिमत्व दिसतं आणि त्या दृष्टिकोनातून परसेप्शनचा भाग असतो. मी काय आहे किंवा मी कसं आहे, मी स्वतःला चांगलाच म्हणणार. मी तर कधी म्हणणार नाही की मी फार वाईट आहे किंवा माझ्यामध्ये हे गुण नाही आहेत किंवा मी या गोष्टी माझ्यामध्ये वाईट असतात. हे कोण सांगणार स्वतःला? मला वाटतं मी कसा आहे हे तुम्हाला लोकांतूनच कळेल आणि लोक सांगण्यापेक्षा मतदानातून किंवा तुमच्या आव्हानाला कसा प्रतिसाद देतात त्याच्याहून तुम्ही कशा आहात हे कळतं. आज मी तिला जे काही माझ्या जीवनामध्ये घडतंय, समाजमध्ये जाताना, लोकांमध्ये जाताना, लोक आजही माझ्याकडे येतात, तेवढंच प्रेम मिळतं. म्हणजे याचा अर्थ मी चांगला आहे असं मी ग्राह्य धरतो जनतेच्या नजरेतून. बाकी बायकोला मी कसा वाटतो तो तिचा वेगळा नजरिया आहे, मुलीला मी कसा वडील म्हणून वाटतो तो तिचा वेगळा नजरिया आहे, माझ्या वडिलांना मी मुलगा म्हणून कसा वाटतो तो तिचा वेगळा नजरिया आहे. तो एका माणसाला ओळखण्याची क्षमता आणि माणसाचा गुण हा प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा असू शकेल आणि त्याचं उत्तर तुम्हाला त्या समाजामधूनच जाऊन मिळू शकतं मी माझ्याबद्दल सांगण्यापेक्षा. दादा, 2019 ते 2024 तुम्ही वेगळे होता आणि आता या एकाच वर्षात म्हणजे 2024 ते 25 तुम्ही खूप वेगळे सगळ्यांना जाणवत आहे. तर तुमच्या कार्यकर्त्यांना हे एका वर्षातले सुजय विखे जास्त जवळचे वाटत आहेत, तर हे खरं आहे का? असू शकतं कदाचित. जसं मी म्हणतो ना की मला कामाची जबाबदारी राहिली नाही, आता मी मोकळा आहे. मला एखादा रस्ता नाही झाला तर मला त्यासाठी धडपड करायची नाही आहे. आजही सीना नदीवरचा पूल मला 1.5 वर्ष झाला नारळ फोडून, 1.5 वर्षामध्ये फक्त 4 कलम उभे आहेत, पण मला जरी मी तो रस्ता क्रॉस करतो तरी मला त्याचं दुःख होत नाही, कारण की माझी जबाबदारी संपलेली आहे त्या कालावधीपुरतं. आजही आपण पाथर्डीला जाताना मी तो रस्ता बनवला, पण अलीकडं नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एक छोटासा पूल आहे, त्याला डायव्हर्जन आहे. वर्षापासून तो छोटासा पूलचं काम चालू आहे, पण इट्स नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. मी समाधानी आहे, मी माझं काम करून दाखवलं. तर ह्या ज्या कामाच्या जबाबदाऱ्या आहेत, ज्या अनवॉन्टेडली माझ्यावर होत्या, हे जे प्रश्न सोडवणुकीची जबाबदारी होती जी अनवॉन्टेडली माझ्यावर होती, ती कमी झाल्यामुळं मी आता लोकांना जास्त मिळू शकतो किंवा भेटू शकतो. आणि लोकांना हेच अपेक्षित होतं, हे मला आज कळालं. कामं होत राहतील, तुम्ही फक्त आम्हाला भेटा. ठीक आहे बाबा, हेच करा. मग मी अननेसेसरली हे सगळं जे केलं, फ्लायओव्हर बांधले, बायपास बांधला, नगरकर्मा रस्ता बांधला, हे बांधलं ते बांधलं, सगळं जे कामं केली त्याचा जर वापर होणार नसेल आणि समाजाला वेळ पाहिजे असेल किंवा समाजाला काम पाहिजे असेल तर मग हा सुजय विखे नक्कीच चांगला वाटेल, ज्याला जबाबदारी नाही. भाजपचा जो अजेंडा आहे तो हिंदुत्ववादाचा आहे, पण तुमच्या कुटुंबियांनी नेहमीच विकासाचं राजकारण केलेलं आहे. तर तुमची ही जी भूमिका आहे ती पक्षश्रेष्ठींना पटते का? नाही, विकास तर करावंच लागणार. मी हिंदुत्ववादी आहे या बाबतीत कुठली शंका नाही. हिंदुत्ववादी 2 प्रकारचे आहेत. एक प्रखर बोलतात आणि बोलून त्यांची कृती करतात. मी कदाचित शांत राहून जो काही एजेंडा आहे, ज्या चुकीच्या गोष्टी घडतात, उदाहरणार्थ गौहत्याच्या विरोधात मी माझं कारवाई शासकीय यंत्रणेमार्फत करू शकतो. लोकप्रतिनिधी 2 प्रकारचे आहेत.
एक जे ज्या खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनी शासकीय मदत घेऊन प्रश्न हाताळावं आणि ते काम मार्गी लागणं, आणि एक आपण स्वतःच उतरून त्याच्यामध्ये जमिनीवर जाऊन जी गोष्ट आपली नाही किंवा जी जबाबदारी आपली नाही ती करायचा प्रयत्न जर केला तर त्याचा रिझल्ट आपल्याला मिळत नाही. तर मी बिलीव्ह करतो की प्रशासन आपल्या जागेवर आहे, प्रशासनाला व्यवस्थित हाताळलं तर प्रशासन सक्षम पद्धतीने काम करू शकतो. मी लोकप्रतिनिधी आहे, एखाद्या भागात पूर आला तर माझं काम आहे की शासनाची यंत्रणा वापरून तिथं आपण साफसफाई केली पाहिजे. मी स्वतः जर फावडा घेऊन गेलो आणि मीच उकरायला लागलो आणि मीच नांगरायला लागलो तर मग जे माझं काम नाही आहे ते जर मी करत असेल तर मग मला तर आश्चर्य वाटतं या गोष्टींचं, आणि लोकांना ते आवडत असेल तर मग जनतेला शुभेच्छा आहेत. मी त्याच्यावर काय बोललं पाहिजे. दादा, तुमचा अशक्य वाटणारा पराभव मागच्या वर्षी घडला आणि त्यानंतर तुम्ही पेटून उठलात आणि तुम्ही 2-3 दिग्गजांचा पराभव करून दाखवलात. तर तुम्हाला संगमनेरचं आणि पारनेरच्या राजकारणातले अशी कोणती नस तुम्हाला कळाली होती का की ज्याने तुम्ही हे शक्य करून दाखवलं? नाही, संगमनेरचं राजकारण कळणं फार सोपं होतं. तिथं एक सोपा विषय मी लोकांपुढं मांडला. लोकांना मनामध्ये शंका होत्या, जेव्हा माझी उमेदवारी नव्हती तर लोक म्हटले खरंच आम्ही आता कसं हे करायचं, आम्हाला ते शक्य होईल का? तर मी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही 25 वर्ष झाले तुमच्या गावाला पाणी नाही आहे, 30 वर्ष झाले तुमच्या गावाला पाणी आहे का? नाही. तुमच्या मुलांना नोकऱ्या आहे? नाही. याचाच अर्थ की तुम्ही ज्याला आजपर्यंत मतदान टाकत आले त्या मतदानाच्या मोबदल्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये 40 वर्षामध्ये काही बदल झाला का? तेवढे नाही. बदलून पहा एकदा. मग लोकांना पटलं की अरे 40 वर्ष. लक्षात घ्या, राजकारणामध्ये सत्तांतर एकाच अटीवर होतं. एखाद्या माणसाच्या असण्याने जर माझ्या जीवनात बदल होत नसेल तर मग मला फरकच पडत नाही की तो बदलला तरी. आणि ती भूमिका संगमनेर तालुक्याच्या या फार मोठ्या प्रमाणात पट्ट्यामधील लोकांना आली, त्यांची अनुभूती आली की जर मी माझा प्रश्न सुटलेला नाही 40 वर्ष तर जाऊ द्या, आपण एकदा नवीन माणूस ट्राय करून पाहू. नवीन पर्यायाचा शोध घ्यायला जाणं आणि ते आपण ओळखून त्याच गोष्टीला लोकांना प्रवृत्त करणं, यामध्ये संगमनेर तालुक्याचं सगळं गणित होतं. आणि दुसरा मुद्दा की राजकारणाचं हे अलिखित नियम आहे की नेत्यापेक्षा कार्यकर्त्यांचा त्रास समाजाला जास्त असतो, आणि त्याचं सगळ्यात ज्वलंत उदाहरण संगमनेर होतं. संगमनेरमध्ये आमदार थोरात साहेबांपेक्षा त्यांनी निवडलेले जे पदाधिकारी होते किंवा कार्यकर्ते होते त्यांचा इतका मानसिक त्रास समाजामध्ये होता, गोरगरिबांना होता की लोक त्रस्त झाले. हे पहा, शेवटी एखादा माणूस, आता मी जोडीदार आहे, मी आणि तुम्ही मित्र आहोत, आपण शेतकऱ्याचे मुलं आहोत, आपण एकाकटी जीवन सुरू केलं आणि आज 10-15 वर्षानंतर आपण एकत्र सुरू केलेल्या जीवनामध्ये मी मोटरसायकलवरच आहे आणि तुम्ही फॉर्च्युनरमध्ये फिरतायत. तर माझी अपेक्षा नाही आहे की तुम्ही मला पण फॉर्च्युनर मिळावे, कमीत कमी मी मोटरसायकलपर्यंत यावं. पण फॉर्च्युनरवालाच आता विमानाने हेलिकॉप्टरमध्ये फिरायला लागल्यावर तर दुसरा माणूस पाहिजे. नेत्याचं काम सगळ्यांना एक समान न्याय देण्याचं आहे. वारंवार एकच लाभार्थी जर होत गेला तर त्याच्या विरुद्ध प्रचंड लाट तयार होते. आणि तिथंच संगमनेरमध्ये तीच घटना घडली की सातत्याने एकाच घरामध्ये लाभ मिळाल्यामुळे सगळे वंचित एकत्रित आले आणि त्यांचा त्या ठिकाणी सत्तांतर करण्याचा जो मानस लोकांनी धरला होता तो त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले. पारनेरचा मुद्दा असा आहे की पारनेरमध्ये राजकारणच वेगळं आहे आणि त्या विद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये नेते अनेक होते. सगळ्या नेत्यांना एकत्रित करणं आणि एका विशिष्ट प्रवृत्तीविरोधात उभं करणं हे जरा जास्त जिकरीचं काम होतं, पण त्याच्यामध्ये मला यश मिळालं. मी सगळ्या लोकांना एकत्रित करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचा परिणाम तुम्हाला निवडणुकीमध्ये दिसला. कारण की जो तिथं लोकप्रतिनिधीमधून आहे किंवा असेल त्याच्याकडं 40% मतदान आहे, 45% मतदान असतं. ते निवडून काय येतात? कारण की उरलेले 55% 25-25 आणि 10च्या विभाजनामध्ये विखुरले गेलेत. हे 10-25-25ची बेरीज जुळाली का 55%वर आपण एक माणसाला आणून ठेवलं तर 45वाला पराभूत होतो. हेच पारनेरचं राजकारण आहे आणि हे कायम तसंच राहिलेलं आहे. तिथं तुम्ही मतदाराची आकडेवारी पहा, जुना अभ्यास करा. तिथं निवडून आलेला आमदाराचं मतदान
आणि सर्व समोर उभे राहिलेल्या उमेदवारांचं मतदान जर पाहिलं तर विरोधातलं पडलेलं टोटल बेरीज ही निवडून आल्यापेक्षा नेहमी जास्त राहिली. आणि त्या अभ्यासाचं आकलन करत आपण एक व्यूहरचना तयार केली. स्वाभाविक आहे की अति आत्मविश्वास त्या लोकांना भावला. आणि दुर्दैवी बाब आहे की ज्या पद्धतीचे भाषणं लोकसभेमध्ये नंतर विधानसभेमध्ये झाले की कलेक्टर माझ्या घरी येऊन मला सलाम करेल, SP ला मी पाहून घेईल, याची बदली करून टाकल, हे नगर जिल्हा किंवा अहिल्यानगर जिल्हा असा नाही आहे. हे कदाचित महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये, मी नाव घेत नाही जिल्ह्यांचं, पण मधल्या काळात जे जिल्हा बातमीमध्ये सगळ्यात जास्त होता हे त्या जिल्ह्याची प्रथा आहे. ही अहिल्यानगरमध्ये न येऊन देणं ही आमची जबाबदारी आहे, माझ्यासारख्या वैचारिक लोकांची जबाबदारी आहे. आणि या विचाराला पण आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालो आणि याचा परिणाम आपल्याला या दोन्हीही विधानसभेमध्ये, दोन्हीपेक्षा दक्षिणेमध्ये याचा परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसला. विकास कामांबद्दल बोलणारे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि हिंदुत्वाबद्दल बोलणारे आमदार संग्राम जगताप, ही जोडगोळी पुढील 20 ते 25 वर्ष नगरचं राजकारण हाकेल असं काही लोक म्हणत आहेत. तर ही विचारसरणी, दोन्ही विचारसरणी नगरकर हे स्वीकार करतील का? तुम्हाला काय वाटतं? 25 वर्ष, अहो 5-5 वर्षामध्ये सरकारच्या युत्या बदलू राहिल्यात. कोण जो शत्रू आहे तो इथं सत्तेमध्ये जो शत्रू झाला आहे. राजकारण फार व्होलेटाईल आहे. माझी आणि संग्रामची मैत्री ही आता बऱ्यापैकी, आता आम्ही एकामेकासमोर विरोधात लोकसभेला लढलेले उमेदवार आज एकत्रित एकामेकाच्या समर्थनार्थ भाषण करतो, हे कोणी विचार नव्हता केला, पण ते घडलं. उद्या आम्हाला दोघांना स्वीकारतील का नवीन लोक तयार करतील हे पहा. मी आजही या गोष्टी जाणून आहे की जो पराभव मी काही दिग्गजांचा करू शकलो, त्यामुळं मी जसं म्हटलो की कोणी हा विचार करत असेल की आता माझं काही होऊ शकत नाही, मी आता अमर आहे, तसं नाही. लोकांनी एक भूमिका स्वीकारली. संग्रामचं आणि माझं वैशिष्ट्य एकच आहे की माझा जो विकासाचा एजेंडा आहे त्यामध्ये तो कधी अडथळा आणत नाही. मला उलटं कधी अडचण आली, जर फ्लायओव्हर करताना काही लोक मला ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग करून देत नव्हते, काही लोक मला भिंत तोडून देत नव्हते रस्ता करण्यासाठी, तर मी त्यांच्याशी उद्गार घालू करू शकत नाही. अशा विषयाला मला संग्राम जगतापांकडे जाऊन म्हटलं, यार बाबा ते लोक त्रास देऊ राहिले, ते म्हटलं ठीक आहे, ते जाऊन उभे राहिले, दुसऱ्या दिवशी काम झालं. तर प्रत्येकाचा आपला उपयोग आहे, तो कसा करून घ्यायचा हे आपल्या हातात आहे. मी संग्रामचा उपयोग विकास कामांना अतिगतीने मार्गी लावण्यासाठी केला. त्याचा फायदा मलाही झाला, नागरिकांनाही झाला आणि त्याचं फळस्वरूप त्यांनाही झाला. आणि त्यांचा जो आज हा नवा रूप आहे हिंदुत्ववादी, किंबहुना ते ज्या प्रकारे ते करतात, तर कदाचित त्यांना तो वेळ ते देऊ शकतात त्या गोष्टीसाठी. त्यामध्ये त्यांना ज्याला म्हणतो विचार तसा त्यांचा बदललेला असावा, तो त्यांचा निर्णय. आणि पक्ष या नात्याने आणि व्यक्तिशः हिंदू या नात्याने मला वाटतं की कोणीतरी ती भूमिका घ्यावी, कदाचित तेवढ्या मोठ्या प्रमाणात. मी इथे घ्यायला सक्षम नाही हे मी तुम्हाला सांगू शकेन, कारण की मी तेवढा वेळ देऊ शकणार नाही. आज मी माझ्या जीवनामध्ये अनेक माझ्या जबाबदाऱ्या आहेत आणि त्या जबाबदाऱ्या पार पडत ही जबाबदारी जी संग्राम घेतो कदाचित ती मी घेऊ शकणार नाही. माझ्यावर जिल्ह्याची बऱ्यापैकी जबाबदारी आहे, आमच्या कार्यकर्त्याचा संच मोठा आहे. संग्राम एका विधानसभेचा आमदार असल्याने तो जास्त त्यामध्ये प्रखरपणे मांडणी करू शकतो. शहराचा तसा मतदार त्या दृष्टिकोनातून विचार पण करतो आणि म्हणून त्यांनी तो विचार निवडला, तर माझं समर्थन आहे. पण आमचा प्रयत्न आहे की आम्ही दोघं एकत्र राहावं, सक्षम पद्धतीने राहावं. काही गोष्टींमध्ये आमचे मतभेद असू शकतील, कोणामध्ये असू शकतात, पण जनता ही 25 वर्ष स्वीकारतील का नाही हे सांगणं कठीण आहे. तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? माझी हिंदुत्वाची व्याख्या ही आहे की कुठल्याही प्रकारे हिंदू म्हणून समाजामध्ये जात असताना आपण सकारात्मकतेने आपल्याकडं पाहिलं गेलं पाहिजे. मी जर आज हिंदुत्व नेतृत्व म्हणून समाजामध्ये जेव्हा मतदान करतो, तर माझी प्रतिमा अशी नको की यार हा तर म्हणतो आहे हिंदू आहे, पण याचे बाकीचे हे पहा काय काम चालू आहे, याचे कार्यकर्ते याच्या नियंत्रणात नाही. सर्वसामान्य माणसाला ज्या लोकांचा त्रास होतो, सर्वसामान्य माणसांना कोणी अवैध मटका चालवत आहे, कोणी अवैध दारू व्यवसाय करत आहे, काही असे व्यवसाय आहेत ज्यांनी खरंच समाज धोक्यात आहे,
अशा लोकांना धरून आणि पकडून जर आपण हिंदुत्ववादी प्रचार करत असू तर ते हिंदुत्व मला मान्य नाही. हिंदुत्व असं पाहिजे जे सर्वसमावेशक आणि सर्वमान्य आणि सर्व स्वीकृत, सर्वसामान्य माणूस तरच हिंदुत्वाला महत्त्व दिले येणाऱ्या कालावधीमध्ये जर त्याचं नेतृत्व करणारा माणसाचा त्रास त्यांच्या परिवाराला किंवा त्यांच्या घराला नाही आहे. उद्या जर आपण या नावाखाली अशा काही कृत्यांना पुढं नजरअंदाज करत असू, अशा काही गोष्टी ला डोळे झाक करत असू, उद्या त्या गोष्टी आपल्यालाच येऊन त्रासदायक होतील. आणि म्हणून आमचा द्वेष हा कुठल्या वेगळ्या समाजामध्ये नाही, माझा विरोध हा कुठल्या विशिष्ट धर्माला नाही, पण कदाचित काही गोष्टींवर आम्ही शांत राहिलो, पण आता शांत राहण्यासारखं मला काही वाटत नाही. ज्या गोष्टी चुकीच्या होत आहेत त्या गोष्टींवर बोललं गेलं पाहिजे आणि मग त्याला सोडवणूक करण्यासाठी कदाचित न्यायाच्या चौकटीत राहून आपला प्रयत्न असतो की ते व्हावं. त्याच्यापुढं जाण्याची वेळ येऊ नये एवढीच माझी माफक अपेक्षा आहे. पण जे काही करणार ते सर्व मान्यता प्राप्त असेल एवढंच मला सांगावंसं वाटतं. राजकारणात येऊ पाहणाऱ्या आणि येणाऱ्या नव्या पिढीने तुमच्याकडनं काय शिकावं आणि तुमची नव्या पिढीकडनं काय अपेक्षा आहे? माझी नव्या पिढीकडनं एवढीच अपेक्षा आहे की पहिलं आपलं शिक्षण पूर्ण करा. शिक्षण पूर्ण करून आपण पहिलं आपली जबाबदारी आपल्या आईवडिलांप्रती आहे, आपल्या घरच्यांप्रती आहे आणि मग सगळ्या गोष्टीचं अवलोकन करत राजकारणामध्ये आलं पाहिजे. राजकारणामध्ये यशस्वी होणं हे फार सोपं नाही, हे फार जिगरीचं काम आहे. याच्यामध्ये व्यक्तिगत स्वरूपात प्रचंड खर्च होतो. खर्चाचं उदाहरण असं आहे की आपण जेव्हा नेता व्हायचा प्रयत्न करतो, सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी त्यांना मदत करणे, सप्ते असतात, देणगी देणे, इतर सार्वजनिक कार्यक्रम असतात त्याला देणगी देणं, तर माणूस नेतृत्व तयार होतं. माझं खर्च करायची क्षमता या सगळ्या सार्वजनिक प्रयोजनासाठी माझ्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे का कमी आहे हा विचार आपण केला पाहिजे. घर गहाण ठेवून, आपल्या परिवाराचे, आपल्या मंडळीचे दागिने गहाण ठेवून, जमिनी गहाण ठेवून, जमिनी विकून राजकारण करणे हा मूर्खाचा बाजार आहे. तुम्ही राजकारणामध्ये असले तरच समाज बदलू शकतात असंही नाही. आजही किती मुलं चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या नोकरीवर लागून परत आपल्या गावाकडं विकासासाठी आपलं व्यक्तिगत स्वरूपाचं योगदान देत आहेत, गाव डेव्हलप करतायत आणि तो देखील एक फार मोठा अँगल असतो. त्यामुळं राजकारणामध्ये सगळ्यांनीच आलं पाहिजे असंही काही नाही आणि राजकारणामध्ये सगळे येऊ शकतात, कोणाला बंधन पण नाही. मला कोणाकडूनच काही अपेक्षा नाही आहे, कारण की ते ज्या चित्र पाहतायत त्यांनाच काही अपेक्षा राहिलेली नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणं हे पण चुकीचं आहे. त्यांनी यावं, काही लोक टिकतील, काही लोक परिस्थिती पाहून परत आपल्या आपल्या घरी जाऊन राहतील. पण मी नेहमी सांगतो, जेवढे राजकारणामध्ये अनेक आमचे कार्यकर्त्यांच्या घरी मी जेव्हा जातो, त्यांचे मुलं असतात, ते सांगतात दादा हा इंजिनिअरिंग करतोय, हा मी त्याला सांगतोय बाबा काहीही करून परत येऊ नको, चांगलं शिक्षण घे, चांगली नोकरी कर आणि घराला सांभाळ. कारण की मी या सगळ्यांना पाहतो की ही जे खोटा स्वाभिमान आहे, ही जी खोटी प्रतिष्ठा आहे, ह्या खोटी प्रतिष्ठेमध्ये लोकांनी आपलं प्रपंच उद्ध्वस्त केलं आहे. आणि म्हणून माझं व्यक्तिगत कल, मला विचारलं तर मी पण निवांतच बसू इच्छितो. मी ते करू शकत नाही कारण की हे सगळे लोक जे माझ्यावर अवलंबून आहेत त्यांना कोणी वाली राहणार नाही. पण मला जर तुम्ही पर्याय दिला की हो सुजय विखे तुम्हाला हा पर्याय उपलब्ध आहे, तुम्ही थांबला तरी हरकत नाही, तर मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी मी थांबायला तयार आहे. माझं व्यक्तिशः मत आहे की मी राजकारणाविरहित जास्त चांगलं काम कदाचित करू शकेल एक माणूस म्हणून. आणि म्हणून सगळ्या लोकांनी राजकारणामध्ये येण्यापूर्वी या सगळ्या गोष्टींचा विचार करतच पाऊल ठेवावं. 2019 विजय झालेले सुजय विखे याच्यापेक्षा 2024 पराभूत झालेले सुजय विखे लोकांना जास्त आपलेसे वाटतात, तर यामागे काय कारण असू शकतं? पराभव माणूस प्रत्येक जीवनामध्ये घटना घडते, जो त्याचे जीवन बदलते. पराभव हा शेवटी कोणालाच आवडणारा नसतो. पराभवानंतर बऱ्याचशा गोष्टी चेंज होतात. पराभवानंतर आपण
आत्मचिंतन करतो, विश्लेषण करतो, त्याच्यावर विचार करतो. विचार केल्यानंतर होऊ शकतं काही चुका आपल्या सुधारण्यामध्ये आपल्याला संधी मिळते. काही चुका अजूनही मी सुधारल्या नाही आहेत, जे मी प्रयत्न करतो. उदाहरणार्थ फोन न उचलणं, ते मी अजून बदललोच नाही. आता ते कदाचित होणार पण नाही माझ्याकडून. पण काही गोष्टी आहेत ज्या मला करणं अपेक्षित होतं. मी तो करायचा प्रयत्न केला, आजही करतो. लोकांना वेळ द्यायचा प्रयत्न करतो. कधी कधी काय होतं, आपण प्रश्न मागं टाकत जातो. आणि मी आता थोडंसं बदललो आहे की वेळ देऊन तो प्रश्न बोलवायचा, सोडून टाकायचा आणि मग पुढं जायचं. तर पेंडेन्सी जर कामात ठेवत गेली ना, मग फ्रस्ट्रेशन वाटतं. तर सहसा मी आता पेंडेन्सी थोडंसं झिरो करत चाललो आहे. आणि मला वाटतं की तो एक फार मोठा बदल मी माझ्या स्वभावात केला. नाही तर आपण उद्या पाहू, उद्या पाहू, उद्या पाहू, ते वर्ष निघून जातो पण उद्या होत नाही. तर लोकांना बोलून हो किंवा नाही आणि त्या विषयावर परत चर्चा नाही, या भूमिकेशी मी आता ठाम झालो आहे. आणि मला वाटतं त्याचा फार मोठा परिणाम मला होतो की मी झोपताना काही ओझं घेऊन माझ्या डोक्यावर झोपत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वडील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हे बदललेले सुजय विखे पटतायत का? माननीय मुख्यमंत्री महोदयांचा काय फार मोठा माझा संपर्क आहे किंवा फार मी त्यांच्याकडं जातो किंवा त्यांना असा फार बदल जाणवावा अशी काही परिस्थिती मला वाटत नाही. ते आमचे नेते आहेत आणि मी हा विचार करतो की जेवढा कमी त्रास नेत्याला देता येईल तेवढा कमी त्रास दिला पाहिजे. मी कधी कोणाची तक्रार करायला जात नाही, मी कधी कोणाला काही मागायला जात नाही. मला सगळंच त्यांनी दिलं आहे आणि त्यामुळं त्यांना माझ्याबद्दल काय वाटतं हे त्यांच्या मनात आहे. माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमी एक वेगळं आस्था आणि फार म्युच्युअल रिस्पेक्ट ज्याला म्हणतो आणि अभूतपूर्व नेतृत्व असं मी त्यांना मानतो. वडिलांचा मुद्दा असा आहे की वडिलांना फार अगोदर हे वाटायचं की माझा पराभव झाल्यानंतर कदाचित मी त्याच्यातून सावरेल का नाही. पण त्यांनी आता ह्या विधानसभेनंतर बऱ्यापैकी आता ते थोडेसे शांत झालेत. आता बऱ्यापैकी अजून जबाबदारी माझ्यावर त्यांनी टाकायचा निर्णय घेतला. फार ज्याला म्हणतो मोकळे आता ते जरा झालेले आहेत आणि स्ट्रेस फ्री झालेले आहेत. तर मला आनंद वाटतो. शेवटी आयुष्यभर त्यांनी कष्ट केलेत, आता थोडंफार स्ट्रेस फ्री लाईफ ते जगले पाहिजेत आणि सगळ्यांनीच तो बोध घ्यावा. आपण सातत्याने आपल्या धडपडीच्या जीवनामध्ये आपल्या परिवारासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी वेळ काढला पाहिजे. 6 महिन्यातून एक 15 दिवस तरी आपल्या परिवाराला बाहेर कुठेतरी घेऊन गेले पाहिजे. कारण की हे सगळं नैसर्गिकाने हे केलं गेलं पाहिजे. कारण की शेवटी ह्या गोष्टीचा अनुभव मी सांगू शकतो की पराभवानंतर जो तुमच्याबरोबर राहतो तो तुमचा परिवारच आहे. आणि त्या पराभवानंतर परिवाराची किंमत लक्षात येते, जी मला आली. आणि म्हणून मी आता त्या बाबतीत निश्चित बदललो आहे. मी आता निवांत परिवाराला वेळ पण देतो. संध्याकाळी लवकर घरी जाऊन माझ्या मुलांबरोबर खेळतो, बायकोलाही वेळ देतो, शॉपिंगलाही घेऊन जातो. तर बऱ्याचशा गोष्टी व्हॅल्यूज ऑफ लाईफ कळतात आणि म्हणून त्या स्वभावामुळं जास्त एक्सेप्टेबिलिटी वाढली असावी कदाचित. नगर जिल्हा परिषदेसाठी भाजप काय रणनीती आखते असं तुम्हाला वाटतंय? नाही, आता भाजप पक्ष म्हणून मी एवढा मोठा नाही. मी काही जिल्हाध्यक्ष नाही, मी काही प्रदेशाध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही. मी माझी खासदार आहे. मी रणनीती ठरवण्या इथपर्यंत काय मोठा माणूस नाही. रणनीती आपल्या आपल्या जागेवर ठरते. महायुती ठरवेल. आणि अनेक नवे लोकांची भरती झालेली आहे महायुतीमध्ये. काही लोक संरक्षणासाठी आलेत, काही लोकांना वाटतं आता आपण इकडंच असलेलं बरं. तर जसं मी तुम्हाला म्हटलो की ठीक आहे, काही गोष्टी अजून अपुऱ्या आहेत माझ्या करण्याच्या. तर त्या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये माझा प्रयत्न राहील काही गोष्टी करण्याच्या, नव्या करण्याच्या. तर ते जसं घडेल तसं घडेल. पण एकंदरीत मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी महायुतीच्या समर्थनामध्ये जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भारतीय जनता पार्टीचाच माणूस हा विराजमान होईल, ज्यामध्ये निश्चित त्यांना राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा आधार लागेल. पण तो नंतरचा भाग. पण अध्यक्षपद हे आमदारांची संख्या पाहता, लोकप्रतिनिधींची संख्या पाहता भारतीय जनता पार्टीकडे राहील. तसेच नगरपंचायतींमध्ये बऱ्यापैकी सत्ता प्रत्येक ठिकाणी ही महायुतीची किंवा भारतीय जनता पार्टीची आलेली दिसेल असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण स्वाभाविक आहे की अजून 6 महिने जायचे. तर 6 महिन्यामध्ये काय वातावरण राहील, लोकांचं काय वैचारिकता राहील हे सांगणं अवघड आहे. पण आपलं काम आहे प्रयत्न करत राहणं आणि 100% चांगला निकाल आपण अहिल्यानगर जिल्ह्यामधून देऊ. खासदार निलेश लंके यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही दिलेली जी आश्वासनं आहेत ती तुम्ही कामं पूर्ण करताय, पण
खासदार लंकेंबद्दल मतदारसंघामध्ये भरपूर नाराजी आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आता त्याचं विश्लेषण तुम्हीच केलं पाहिजे पत्रकार या नात्याने. मी त्याच्यावर बोलणं किंवा मी तर भाषणामध्ये पण बोललो की कुठल्याही लोकप्रतिनिधीला जर परखायचं असेल तर त्यांचे निवडणुकीचे भाषणं तुम्ही काढले पाहिजेत. मला आवर्जून विनंती आहे जनतेला की तुम्ही लोकसभेमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये सगळे भाषणं बाहेर काढा. त्यांनी जे जे आश्वासनं समाजाला दिले आणि जनतेला दिले त्यापैकी कित्येक पूर्ण झालेत किंबहुना पूर्ण करण्यासाठी त्यांनी धडपड केली याचा विचार जनतेने केला पाहिजे. मी माझा प्रतिस्पर्धी म्हणून त्याच्यावर आरोप करणं तर तो आरोपच दिसेल, पण वास्तविकता जी आहे ही जनतेला माहिती आहे. जनतेला माहिती असताना येणाऱ्या कालावधीमध्ये जनता त्या गोष्टीचं मूल्यमापन निश्चित करेल. माझ्याकडून राहिलेले शब्द जे मी कदाचित माजी खासदार झालो जरी असेल तरी साकळाई योजनेसारखी योजना जो माझा शब्द होता तो मी पूर्ण केला. त्याचं भूमिपूजन आपण पुढच्या महिन्यामध्ये घेणार आहोत. आणि नगर MIDCमध्ये दुर्दैवाने कोर्टाचा स्टे लागल्यामुळे ती MIDC ची जमीन हस्तांतराची प्रक्रिया न्यायालय प्रविष्ट झाल्यामुळे ते अडकले. तेवढे 2 आश्वासनं माझे अपूर्ण होते जे मी पूर्ण करेल. आणि पूर्ण केल्यानंतर जनतेला आज त्या गोष्टीचा विश्वास पटलेला असावा की जे मी म्हणत होतो, मी खोटे आश्वासनं देऊन उपयोग नाही. मी काहीतरी निवडून येण्यासाठी खोटे भाषणं करणं हा माझा स्वभाव नव्हता आणि तो आजही नाही. जे मी बोललो ते मी करतो, जे मला नाही जमत ते मी नाही म्हणून सांगतो. आणि काही लोक ते म्हणण्यामध्ये असमर्थ असतात आणि मग त्याचा परिणाम त्यांना एखाद्या निवडणुकीवर त्याचा फायदा होतो, पण भविष्य कालावधीमध्ये ते प्रदीर्घ राजकारणी व्यक्तीचं लक्षण नाही. ग्राम पातळीवरती भाजपची पकड वाढवण्यासाठी काय पावले उचलायला हवीत असं तुम्हाला वाटतंय? नाही, तर गाव पातळीवर सगळ्यात मोठं दुर्भाग्य काय आहे की अगोदर मी जे बदललेलं राजकारण पहिलं विकास कामांना प्राधान्य होतं. आता त्या गाव पातळीवरच्या प्रश्नांना प्राधान्य आलं आणि त्याच्या पलीकडे जाऊन कामापेक्षा त्या मलाच मिळावेत याला जास्त प्राधान्य आलं. आणि त्यामुळं एका तालुक्यामध्ये जवळपास 300-400 इच्छुक काम करणारे लोक तयार झालेले आहेत एका तालुक्यामध्ये. लोकप्रतिनिधी या नात्याने सगळ्यांना समाधान करणं, सगळ्यांचं समाधान ठेवणं आणि शेवटी त्यांची चूक नाही, प्रत्येकाला अपेक्षा आहे की जसं मी तुम्हाला म्हटलो की हा झाला तर मी का नाही, मला चौथा म्हणतोय. तर हे जे वाढतं प्रमाण आहे हे कुठंतरी फार डिस्टर्बिंग आणि इम्बॅलन्स करणार आहे. इट्स नॉट पॉसिबल टू कीप एव्हरीवन हॅपी. आणि हेच मूळ मंत्र आहे की आता हे कसं करावं हे आम्हाला सुद्धा कळत नाही. की गाव पातळीवर आज एखाद्याला आपण सांगावं की हे काम तू कर जेणे की पक्ष बळकट होईल, तर परत मग त्याची अपेक्षा जी असते नेत्याकडून, अगोदरचे लोक अपेक्षा ठेवत नव्हते, ते निस्वार्थ भावनेने काम करायचे. आज प्रत्येकाला आपण एखादी गोष्ट सांगितल्यानंतर प्रत्येकजण त्याच्यामध्ये आपला स्वार्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ते फार जिकरीचं काम झालं आहे गाव पातळीवर संघटना बांधणं. प्रत्येक आमदाराने आपला प्रयत्न करणं अपेक्षित आहे. तो काळ गेला की एकटा सुजय विखे संपूर्ण जिल्ह्याची ग्राम पंचायतीमध्ये सशक्ती करून शकतो. मी सुजय विखे एकट्याचं कामच नाही राहिलेलं. प्रत्येक आमदारांनी आपली आपली जबाबदारी जर योग्य पद्धतीने पार पाडली, सगळ्यांना विश्वासात घेतलं, तर भारतीय जनता पार्टी ग्रासरूटपर्यंत चांगल्या पद्धतीने काम करू शकेल, सगळ्यांचं समाधान करू शकेल. लोकप्रतिनिधींनी देखील ठराविक लोकांनाच पुढं न करता सगळ्यांना एक समान जर न्याय देण्याचा मानस केला तर तुम्हाला सांगतो की फार कमी मेहनत लागेल या सगळ्या स्थानिक स्वराज्य आणि गाव पातळीवरच्या सत्तेला आपल्याला पोहोचण्यासाठी. डॉक्टर सुजय विखे पाटील हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील का, लोकसभा की विधानसभा? मला आत्ता विचारलं तर खरंच माझी काही अशी इच्छा राहिलेली नाही की मला निवडणूक लढवायची. माझ्या मनात अजिबात तो विचार पण नाही. मी फार समाधानी आहे. आज जे माझ्याकडं आहे ते मला शाबूत ठेवायचं आहे. मला पण कर्ज घेऊन जमिनी विकून राजकारण करायचं नाही आहे. मला लोकांनी प्रेम दिलं, त्या प्रेमाप्रती मी कृतज्ञ आहे आणि माझं काम मी निस्वार्थ भावनेने आजही करतो आहे. एक सुजय विखे खासदार होण्यामध्ये जेवढी ताकद लागते त्यापेक्षा आणि सगळ्याच प्रकारची ताकद जी म्हणतो मी तुम्हाला, त्या ताकदीमध्ये एक सुजय विखे 70 जिल्हा परिषद लोक निवडून आणू शकतो. मग एक माणूस खासदार होणं महत्त्वाचं
का त्या खासदार न होता त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, सरपंचाच्या या स्तरावर आणून ठेवणं गरजेचं, हा निर्णय त्या नेत्याला घ्यावा लागतो. तुम्ही तुलनाच करू शकत नाही. 1 विरुद्ध 100 हे वजनच होऊ शकत नाही. तर फक्त सुजय विखेच का? सुजय विखे थांबावं आणि 100 लोकांना मोठं करावं, काय अडचण? आता 100 लोक ते लक्षात ठेवतील का नाही हा भाग वेगळा आहे. भविष्यात नाही ठेवलं तर परत त्याच्या जागी नवीन 100 येतील. पण संघटना बांधणी एक कला आहे आणि आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये एक तर तुम्ही स्वतः एका पदावर जाऊ शकता किंवा तुम्ही थांबून 100 लोकांना पदावर पोचू शकतात. तर मला हे तुलनात्मक चित्र पाहता 100 लोक पदावर पोचवणं जास्त महत्त्वाचं वाटतं आणि माझं प्राधान्य ते आहे. ते 100 लोक पोचले तरीसुद्धा मला जे जिल्ह्यामध्ये निष्पन्न करायचं आहे शेवट, ते मी निष्पन्न करू शकतो एकट्या पदावर बसण्यापेक्षा. पुढील 5 वर्षांसाठी तुम्हाला जर तुमचं विजन डॉक्युमेंट मांडायला सांगितलं तर त्यातले टॉप 3 प्राधान्यक्रम काय असतील? मला काहीच विजन डॉक्युमेंट मांडायचं नाही. मी सगळं मांडून पाहिलं, माझा कार्यक्रम झाला. त्यामुळे आता मला काही विजन ठेवायचं नाही, डॉक्युमेंट मांडायचं नाही. मी अजूनही म्हणतो, माझं केलेल्या कामाचा मतदान मला मिळालेलं नाही. जोपर्यंत मी केलेल्या कामाचं मतदान मला मिळत नाही तोपर्यंत मी नवीन कामाचा आराखडा मांडणंच मूर्खपणा आहे. मी जेवढा साध्या भाषेत एक व्यक्ती आहे जो एका संस्थेमध्ये काम करतो, त्याला आपण आज विचारावं की तू 5 वर्षानंतर काय विचार, तुझ्या 5 वर्षांमध्ये काय करायचं तू सांगायचं. म्हणजे साहेब, मी आज मॅनेजरचं काम करतो, मला त्याचाच जर पगार मिळत नसेल, तुम्ही मला उद्या मला CEO करणार, त्याची चर्चा कशाला करताय? तर मी केलेल्या कामांचं जर मला मोबदला मिळाला नसेल तर मी अजून नवीन कामं मांडायची मला आवश्यकता वाटत नाही. हो, जे कामं अपूर्ण राहिलेले असतील माझ्या कारकिर्दीत, जसं साखळी योजना माझा महत्त्वाचा एजेंडा आहे. आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आशीर्वादाने माझ्या वडिलांना जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाली. तर अहिल्यानगरमध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये हे मी निश्चित सांगू शकतो की सगळे पाणी प्रश्न जे जलसंपदाशी निगडीत आहेत ते संपवणार. सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळणार. आणि आज जर आपण जलसंपदा विभागाची सुरुवात या 2025मध्ये काम करायला सुरुवात करत आहोत साहेबांमार्फत, तर आज जर नॉन इरिगेटेड भाग या पूर्ण अहिल्यानगरमध्ये जर तो 50% असावा असं माझं व्यक्तिशः मत आहे, तो आपण 20% पर्यंत आणू. म्हणजे 30% 5 वर्षामध्ये आपण एक्स्ट्रा लँड अंडर इरिगेशन आणू, जेणे की सर्वसामान्य माणसाचं जीवन हे बदलणार. आणि एकदा जमिनीची उत्पादकता वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली एक इकॉनॉमिकल स्ट्रेंथ या जिल्ह्याला मिळेल आणि ते आपण 100% साहेबांच्या माध्यमातून, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून करून दाखवणार. धन्यवाद दादा, आज तुम्ही इथे आलात. थँक्यू.